नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती परफॉर्मन्स अत्यंत महत्त्वाचे असे 20 करंट अफेअर प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, भारताचा 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात आला? पर्याय आहेत 15 जून, 21 जून, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट। उत्तर आहे 21 जून। प्रश्न क्रमांक 2, ऑपरेशन सिंदूर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय आहेत संरक्षण, शिक्षण, क्रीडा, शेती। उत्तर आहे संरक्षण। प्रश्न क्रमांक 3, ब्रिक्स परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? पर्याय आहेत राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री। उत्तर आहे पंतप्रधान। प्रश्न क्रमांक 4, विश्व पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? पर्याय आहेत 5 जून, 21 जून, 22 मार्च, 15 ऑगस्ट। उत्तर आहे 5 जून। प्रश्न क्रमांक 5, RBIचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत? पर्याय आहेत शक्तिकांत दास, संजय मल्होत्रा, रघुराम राजन, उर्जित पटेल। उत्तर आहे संजय मल्होत्रा। प्रश्न क्रमांक 6, 2026 मध्ये कोणत्या भारतीय अंतराळ संस्थेने नवीन उपग्रह प्रक्षेपित केले? पर्याय DRDO, इस्रो, पार्स, HAL। उत्तर आहे इस्रो। प्रश्न क्रमांक 7, भारताचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? पर्याय आहेत CP राधाकृष्णन, रमेश बैस, भगतसिंह कोश्यारी, आनंदीबेन पटेल। उत्तर आहे CP राधाकृष्णन। प्रश्न क्रमांक 8, एक राष्ट्र एक निवडणूक हा विषय कोणाशी संबंधित आहे? पर्याय आहेत शिक्षण, निवडणूक सुधारणा, आरोग्य, शेती। उत्तर आहे निवडणूक सुधारणा। प्रश्न क्रमांक 9, जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो? पर्याय आहेत 22 मार्च, 5 जून, 21 जून, 15 ऑगस्ट। उत्तर आहे 22 मार्च। इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय आहेत मुंबई, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद। उत्तर आहे बेंगलोर। प्रश्न क्रमांक 11, भारताचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत? पर्याय आहेत DY चंद्रचूड, राजीव खन्ना, भूषण गवई, NV रमन्ना। उत्तर आहे भूषण गवई। प्रश्न क्रमांक 12, मेक इन इंडिया अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहेत 2012, 2014, 2016, 2018। उत्तर आहे 2014। प्रश्न क्रमांक 13, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? पर्याय आहेत 8 मार्च, 5 जून, 15 ऑगस्ट। उत्तर आहे 8 मार्च। प्रश्न क्रमांक 14, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? पर्याय आहेत अजित डोभाल, राजनाथ सिंह, अमित शाह, S जयशंकर। उत्तर आहे अजित डोभाल। प्रश्न क्रमांक 15, वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? विमान, रेल्वे, जहाज, मेट्रो। उत्तर आहे रेल्वे। आजच्या 15 प्रश्नांपैकी तुमचे किती उत्तर बरोबर आले कमेंटमध्ये नक्की लिहा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।